नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेलकम ऑल द स्टुडंट टू माय चॅनल मस्के सर. So I hope you are enjoying all my educational videos. So please, if you are still new to my channel, don't forget to subscribe the channel and like and share the video. So let's go to the today's topic. चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. की मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ज्याचं नाव आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला आपण मराठीतून प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. चला तर मग पुढे जाऊन ही आणखी ही जी काही कन्सेप्ट आहे ती आणखी थोडीशी क्लिअर करूया. तर पुढं डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण पहिल्यांदा समजावून घ्या. हे वस्तुवाचक असते, म्हणजे यात कोणत्याही वस्तूचं नाव असते, म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तीचं वगैरे या ठिकाणी नाव येऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मध्ये तर आपण घेतलं द बुक, द हाऊस, द टेबल, द कम्प्युटर वगैरे अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी येतात. व्यक्तिवाचक कोणतीही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणूनच आपण याला डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पाहूया. अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असते. यात कोणतेही व्यक्तिवाचक नाम किंवा कोणत्याही सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती या ठिकाणी येतात. द्वितीय विभक्ती म्हणजे सेकंड केसेस आपण ज्याला म्हणतो. आयचं मी, वीचं अज, यूचं यू, हीचं हिम, सीचं हर, इटचं इट, देचं देम. फॉर एक्झाम्पल एखादं नाऊन पण येऊ शकते या ठिकाणी, जसं गणेश, गीता, चिल्ड्रन, मग ते सिंग्युलर असो का प्युरल असो. आणि मी, अज, यू, हिम, हर, इट आणि देम यासारख्या सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती सुद्धा या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वाक्यांच्या माध्यमातून आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टची या ठिकाणी ओळख करून घेऊया. जसं एक सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. दे गेव हिम अ बुक. या ठिकाणी पाहू शकतो हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ बुक वस्तू आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. सेंटेन्स नंबर 2, ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. अज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ स्टोरी डायरेक्ट ऑब्जेक्ट. पाहू शकता तुम्ही, अज ही सर्वनामाची द्वितीय आहे, अ स्टोरी हे वस्तुवाचक नाव आहे. Asmita wrote a letter to her aunt. A letter, direct object, to her aunt, indirect object. Mrs. Desai teaches us English. Us, indirect object, English, direct object. He brought some water for the old man. Some water, direct object, for the old man, indirect object. She paid 50 rupees to the shopkeeper. So 50 rupees is the direct object and to the shopkeeper is an indirect object. Arpita mailed her photographs to her sister. So her photographs is the direct object and to her sister is the indirect object. तर या वाक्याच्या माध्यमातून देखील तुम्ही समजून घेऊ शकता. So what is the difference between direct and indirect objects? चला आणखी काही उदाहरणं याची घेऊया आपण. Abhay sold his car to his neighbor. To his neighbor indirect object व्यक्तिवाचक, his car वस्तुवाचक direct object. The teacher gave Gopal punishment. गोपाल बघा तुम्ही या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि पनिशमेंट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. माय ग्रँडपॅरेंट्स टोल्ड देम अ न्यू स्टोरी. देम देची द्वितीय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अ न्यू स्टोरी वस्तुवाचक या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ती खूप आवडेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.